नमस्कार मंडळी, जय गो माता. आज व्हिडिओ करायचा म्हटलं तर कमेंट्सवर करूया म्हटलं. आज काय लय म्हणजे व्हिडिओ करणार नाही, छोटाच व्हिडिओ करूया. एकच कमेंट्स फक्त घेतो, कारण मला बी गडबड आहे आणि व्हिडिओ देखील जास्त मोठा करायला नको. तर पहिले कमेंट्स काय होती की वासरू किंवा गाय माजाविण्यासाठी काय करावं लागेल. तर सर्वप्रथम पहिली सिस्टीम सांगतो तुम्हाला तिची काय आहे. जर योग्य वय जर असेल पाडीचं किंवा कालवडीचं, तर एकदा डॉक्टरांच्याकडून तिची पिशवी चेक करून घ्या आणि डॉक्टरांना कन्फर्म करू दे की ती बाबा गाभ जाण्यास योग्य आहे का नाही, किंवा पिशवी तिची बाबा अजून काय वाढ व्हायची आहे का किंवा नाही झालेली वाढ. पिशवीची योग्य वाढ असेल तर ती सक्षम आहे, म्हणजे बाळाला जन्म देण्यासाठी. अशी तिची सिस्टीम आहे. दुसरी गोष्ट, आता माझावर जर त्या पिरियडमध्ये जर आलीच नाही तर तिला काय करायचं. पहिली सिस्टीम तुम्हाला सांगतो तिची काय, की तुम्ही एक तर आपले मटकीचे मोडे असतात, पावशेर मोडे रोज सकाळी तिला घाला, पण ती मोड आलेलं पाहिजे, म्हणजे मटकीचे मोडे मोड आलेले पाहिजे. आणि ते मोड जर तुम्ही एक सलग 8-10 दिवस जर घातलं तर तिची ती माजाव येण्याची क्रिया चालू राहते. आणि त्यातून जर तुम्हाला आणखी परत वाटलं की बाबा ठीक आहे की इनाच झाल्या, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क करा. आणि मी शेलबीसाठी आपलं हे औषध वापरलेलं रिप्रोमिन हे औषध आहे. ते औषध मी सर्वसाधारण सकाळी तिच्या भरड्यातनं एक छोट्या आपले काडीपिटीचा बॉक्स असतो की नाही, तो टाकत होतो. त्याच्यावर ती व्यवस्थित हिटवर आली आणि आज त्या मालकांच्या पाशी ती सर्वसाधारण आता एक 5 ते 6 दिवस झाले तिला नर लावलाय. हे औषध देखील तसं चांगलं आहे. जर हे औषध कसं की तुम्हाला जर बाबा वाटतंय की ठीक आहे आता आपण एवढा प्रयत्न करून विना झाल्या, आणि तुमच्या डॉक्टरना हे दाखवा की बाबा हे वापरू का मी, ते जर वापरा म्हणले तर तुम्ही वापरू शकता. मी माझ्या पाडीला वापरले, साईड इफेक्ट काय झालेला नाही, तरी पण मी तुम्हाला सांगतो तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आता हा झाला एक टॉपिक. आता मी इथं व्हिडिओ थांबवतो, जास्त काय व्हिडिओ मोठा करत नाही. जनतासाठी आणखी पुढचं काय तुमचं जे आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या शंकेचं निरासन करेन. आणखी तुम्हाला काय शंका जर असेल तर तुम्ही मला कमेंट्सवर द्या, कारण कमेंट्स केल्याशिवाय पुढे मला व्हिडिओ करता येणार नाही. तर जरूर तुम्ही कमेंट्स करा. नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे कोण नवीन आहेत त्यांना आठवणीनं आपली व्हिडिओ पाहण्यास सांगा, की जे गोपालक खरोखर आहेत आणि त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांना जरूर सांगा की सबस्क्राईब करा. आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, आता कशी परिस्थिती आहे बघा. खायला लागल्या की ह्या कोणाच्या दोघी बी नव्हे, ही तिचं ओढून खायला ती तिचं ओढून खायला लागल्या, अशी परिस्थिती झाली. तर या ठिकाणी व्हिडिओ थांबवतो. नमस्कार, जय गो माता.